पनीर दुग्धजन्य हा भारतीय आहारातील महत्त्वाचा घटक आहे. काही रेस्टॉरंट, हॉटेल्स व फास्ट फूड विक्रेते या आस्थापनांमध्ये अन्नपदार्थ तयार करताना पनीरऐवजी चीज ॲनालॉग हा पदार्थ मोठ्या प्रमाणात वापर होत असल्याचे निदर्शनास आले आहे. ग्राहकांची दिशाभूल होऊ नये आणि अन्न सुरक्षेचे मानक काटेकोरपणे पाळले जावे यासाठी रेस्टॉरंट, कॅटरर्स, हॉटेल्स व फास्ट फूड विक्रेते यांनी अन्नपदार्थ तयार करताना चीज ॲनालॉगचा वापर केल्यास त्याबाबत ग्राहकांना स्पष्ट माहिती देणे बंधनकारक आहे, अशी माहिती अन्न व औषध प्रशासनाने अन्न सुरक्षा सहाय्यक आयुक्त तथा कार्यालय प्रमुख नितीन मोहिते यांनी कोकण संध्याशी बोलताना दिली आहे. अन्न सुरक्षा व मानके कायद्यानुसार सर्वसामान्य नागरिकांना सुरक्षित, स्वच्छ व दर्जेदार अन्न मिळावे हा प्रमुख उद्देश आहे. पनीर दुग्धजन्य हा भारतीय आहारातील महत्त्वाचा घटक आहे. काही रेस्टॉरंट, हॉटेल्स व फास्ट फूड विक्रेते या आस्थापनांमध्ये अन्नपदार्थ तयार करताना पनीरऐवजी चीज ॲनालॉग हा पदार्थ मोठ्या प्रमाणावर वापर होत असल्याचे निदर्शनास आले आहे. प्रथिने, कॅल्शियम व इतर पोषक घटक मोठ्या प्रमाणात असतात. मात्र चीज ॲनालॉग हा पदार्थ दुधाव्यतिरिक्त इतर घटकापासून तयार केला जातो आणि तो पनीर सारखा दिसत असला तरी तो पनीर नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. अन्न सुरक्षा व मानके विनियम 2011 नुसार पनीर हा केवळ दुधापासून बनवलेला पदार्थ आहे, तर चीज ॲनालॉग हा एक वनस्पती तेल, स्टार्च, इन्स्लिफायर आदी घटकापासून तयार होतो. काही आस्थापनांमध्ये चीज ॲनालॉगचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात असून ग्राहकांना त्याची माहिती दिली जात नाही. काही ठिकाणी पनीर किंवा चीज या नावाखाली ॲनालॉग पदार्थ विकले जात असल्यामुळे ग्राहकांची फसवणूक होते. त्यामुळे या दोन्ही पदार्थांमध्ये मूलभूत फरक असून ग्राहकांना याबाबत स्पष्ट माहिती देणे आवश्यक आहे. या निदर्शनाचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांवर अन्न सुरक्षा व मानके अधिनियम 2006 अंतर्गत कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. तसेच अन्न व्यावसायिकांनी परवाना घेताना दिलेले संपर्क तपशील अद्ययावत ठेवणे बंधनकारक आहे. ग्राहकांची फसवणूक झाल्यास त्यांनी प्रशासनाच्या 1800-222-365 या टोल फ्री क्रमांकावर तक्रार नोंदवावी, असे आवाहन अन्न सुरक्षा सहाय्यक आयुक्त तथा कार्यालय प्रमुख श्री नितीन मोहिते यांनी केले आहे. अन्न व औषध प्रशासन ग्राहकांच्या आरोग्याच्या संरक्षणासाठी कटिबद्ध असून अन्न क्षेत्रातील फसवणूक व दिशाभूल रोखण्यासाठी कठोर उपाययोजना राबवण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले आहे. पनवेल, नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि नवीन घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोकण संध्या न्यूज.